नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त कुरकुरीत घावण बनवले बघा. फक्त पिठं मिक्स करायचं आणि इन्स्टंट पद्धतीमध्ये तयार करायचं. जेव्हा कडाक्याची भूक लागते ना, त्यावेळेस काय बनवावं सुचत नाही, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मस्त घावण बनवू शकता. पोटसुद्धा भरतं आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतं. कोणीही सहज बनवू शकेल. एकदम सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण ना दही मिक्स केलं आहे ना सोडा. झटपट पद्धतीमध्ये तयार होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं आपल्याला घावणं बनवण्यासाठी बघा 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं तांदळाचं घेतलं ना तेवढं ज्वारीचं घ्यायचं आहे आणि अर्धा कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्येच आता अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा. बेसन वापरलं ना की ओवा जरूर टाकायचा, चव पण छान लागते आणि पोटसुद्धा खराब होत नाही. अर्धा चमचा ओवा टाकून घेतला, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. इथं मी अर्धा चमचाच तिखटसुद्धा टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणचा थोडासा ठेचा टाकून घ्यायचा आहे. यामुळे ही घावणं ना चवीला खूप भारी लागतात. नक्की जरूर टाका. अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये वापरायची. यामध्ये तुम्ही पालकसुद्धा टाकू शकता अगदी बारीक चिरून. आता यामध्ये मी सुरुवातीला 1 कप पाणी टाकून घेतलं आहे. ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत पाणी मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. तर इथं मी आणखी 1 कप पाणी टाकून घेतलं आहे. आता याला ना 2.5 ते 3 कप पाणी लागतं. थोडंसं पिठानुसार पाणी 2-3 चमचे कमी जास्त होऊ शकतं. तर इथं मी बघा टोटल 3 कप पाणी टाकून घेतलं आहे. 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पिठासाठी आपल्याला 3 कप पाणी लागलेलं आहे. आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला फक्त 5 ते 10 मिनिटं. तोपर्यंत त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण मस्त खमंग चटणी बनवतो आहे. थोडासा ओला नारळ टाकून घेतला आहे मी. त्यामध्येच 2 चमचे भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि 2 चमचे आपल्याला फुटाण्याचं डाळवं टाकायचं आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलं. 5 ते 6 हिरवी मिरची टाकून घ्यायच्या. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. चमचाभर साखर टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता हे छान असं आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे छान असं स्मूथ आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली चटणी वाटून झाली आहे. एकदम छान बारीक वाटून झाली आहे. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पातळ हवी असेल तर थोडंसं आणखी पाणी टाकू शकता. तर चटणी छान अशी वाटून झाली आहे बघा आपली मस्त अशी. त्याच्यावरती तडका द्यायचा आहे आपल्याला. थोडंसं तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं, पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं, 2 लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे. मस्त खमंग परतून घ्यायचं सगळं. आता ही फोडणी आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायची आहे. इथं आपली अगदी झटपट पद्धतीमध्ये मस्त अशी चटणी बनवून तयार होते. या ठिकाणी ओला नारळ नसेल तर तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालतो. चटणी तर आपली बनवून झाली. आता आपल्याला घावणं बनवून घ्यायचेत बघा. पीठसुद्धा आपलं छान असं चटणी बनवेपर्यंत 10 मिनटं मुरलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये ना आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट वाटते आपल्याला त्यामुळं. पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं घावणाचं पीठ बनवून तयार झालं आहे. आता घावणं बनवून घेऊया. तवा चांगला आपल्याला मोठ्या गॅसवरती कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल आहे ना सगळ्या बाजूने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही या पिठाची ना लहान मोठी कशाही प्रकारे घावणं बनवू शकता. मीडियमसुद्धा बनवू शकता किंवा छोटा तवा घेऊन सुद्धा आपण तव्याच्या आकाराची घावणं बनवू शकतो.
तर इथे मी सुरुवातीचं घावन थोडंसं मीडियम करून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं तेल जास्त लागतं, परत एवढं तेल टाकायची गरज नाही. एका साईडने भाजून झाल्यानंतर छान असं पलटी करून घ्यायचं. बघू शकता मस्त अशी जाळी पडली आपल्या घावनाला. याच्यामध्ये आपण दही, सोडा, इनो काहीही वापरलेले नाही आहे, परंतु जाळी बघा खूप मस्त पडली आहे. आता हे घावन आपल्याला छान दोन्ही साईडने कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे. तर मस्त भाजून झालंय बघा एक घावन. आपण आणखी एक अशाच प्रकारे करून बघूया. थोडंसं तेल टाकून घ्यायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं. आता दुसरं घावन मात्र मी थोडंसं मोठं बनवलंय. याला सुद्धा बघा जाळी मस्त पडली आहे. मोठ्या गॅसवरती छान असं तवा फिरवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण मोठं घावन बनवतो ना त्यावेळेस व्यवस्थित भाजलं जात नाही. त्यामुळे काय करायचं आपल्याला तवा आपला मस्त फिरवत फिरवत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी भाजलं जातं आणि व्यवस्थित निघतं सुद्धा घावन आपलं. वरतून मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. तर पाठीमागून सुद्धा बघा मस्त जाळी पडली आहे. आता याला पलटी करून घेऊया. मस्त जाळी पडली आहे बघा. हे सुद्धा घावन खूप छान बनवून तयार झाले. तर इथं आपण अशाच प्रकारे सगळी घावनं बनवून घेणार आहोत. मस्त गरम गरम हे घावन चवीला खूप छान लागतं. नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांना डब्यामध्ये देऊ शकता. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.